हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ प्रवीण खामकर उर्फ मास्तर. आणि आजपासून आपण चालू करणार आहे डिप्लोमाचा, म्हणजे 10वी नंतर डिप्लोमाला घेतल्यानंतरच्या फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमला असलेला सब्जेक्ट ज्याचं नाव आहे M1. त्यालाच तुम्ही फुल फॉर्ममध्ये मॅथ्स 1 या नावाने ओळखता. ठीक आहे. तर या सब्जेक्टला आजपासून चालू करणार आहे. त्यासाठी 10वी नंतर तुम्हाला या डिप्लोमाबद्दल जी माहिती असणं गरजेचं आहे ना, ती माहिती सगळ्यात पहिले आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. तर चला, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आता फर्स्ट इयरला गेले आहात. राईट. इथं फर्स्ट इयर डिवाइड केलं जातं 2 पार्टमध्ये, ज्याला सेमिस्टर असं म्हणतो. मग मी इथं म्हणतो फर्स्ट सेमिस्टर, पुढे म्हणतो सेकंड सेमिस्टर. ठीक आहे. असे 2 सेमिस्टरमध्ये हे तुमच्या फर्स्ट इयरला डिवाइड केलेलं आहे. आता फर्स्ट इयरमध्ये फर्स्ट सेममध्ये तुम्हाला टोटल 2 थेरी पेपर द्यायचे. त्यांचं नाव आहे इंग्लिश आणि मॅथ 1. ठीक आहे. बाकीचे काही 1-2 क्वेश्चन, बाकीचे काही 1-2 सब्जेक्ट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे वगैरे, ते जे असतात ते ऑनलाईन असतात. ठीक आहे. त्याच्यावर MCQ बेस्ड क्वेश्चन असतात. पण पहिल्या सेमला हे 2च एक्झाम अशा होतात ज्याचे की तुम्हाला थेरी आन्सर लिहायचे असते. एक असतो इंग्लिश, दुसरा असतो मॅथ्स 1. आणि आपण हा मॅथ्स 1 सब्जेक्ट आज आपल्या या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. सेम 2 मध्ये तुमच्या ब्रांच रिलेटेड सब्जेक्ट असतात. कम्प्युटरला असेल तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज, मेकॅनिकलला असेल तर मेकॅनिक्स वगैरे असे सब्जेक्ट असतात. पण सेकंड सेममध्ये एक कॉमन सब्जेक्ट असतो, तो असतो M2. म्हणजे ह्या M1च्या नंतरचा पार्ट, ज्याला आपण मॅथ्स 2 या नावाने ओळखतो. पण तो सेकंड सेमला आहे. ठीक आहे. म्हणून त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. जास्त करून आपल्याला फोकस कोणता करायचा आहे आता, फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमच्या फक्त M1 या सब्जेक्टवरती. कारण की आपण ह्या लेक्चरमध्ये ह्या M1 साठी जे डेमो लेक्चर आहे माझं, ते डेमो लेक्चर मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिक काय असतं मॅथ्समध्ये किंवा मी कसं शिकवतो हे तुम्हाला कळण्यासाठी हे लेक्चर ठेवलंय आपण. राईट. चला, आता कुठलाही टाइम वेस्ट न करताना डायरेक्ट आपण या सब्जेक्टमध्ये एंट्री करूयात. आणि या सब्जेक्टमधला एक एकदम इझी असलेला पॉईंट, ज्याचं नाव आहे मॅट्रिक्स, या पॉइंटला स्टार्ट करूया. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फायनल पेपर हा 70 मार्काचा असणार आहे, थेरी पेपर. राईट. आता याचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला पुढच्या क्लासेसमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगेल. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की 70 मार्काचा तुम्हाला एक फायनल थेरी पेपर द्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 28 मार्क पासिंगसाठी पाहिजे. ठीक आहे. तर आपण फोकस काय करणार आहे आता, ऍक्च्युअली हे कसं असतं माहिती आहे का, हा 70 असतो, इकडं असतो 30 मार्क. हे जे 30 मार्क असतात ते इंटरनल असतात. 30 मार्क कशा असतात, इंटरनल, म्हणजे तुमच्या कॉलेजकडे असतात ते. मग ते तुमचे क्लास टेस्ट घेतात, 2 क्लास टेस्ट घेतात, CT1 क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2. राईट. ही पहिली क्लास टेस्ट असते 30 मार्काची, दुसरी क्लास टेस्ट असते 30 मार्काची. ह्या दोन्ही क्लास टेस्टला समजा तुम्हाला पडले, एकाला 15 मार्क, समजा दुसऱ्याला पण पडले 15 मार्क, तर तुमचे टोटल किती झाले इथं 30. त्याला डिवाइड करता 2 ने. 30 डिवायडेड बाय 2 किती येतं, 15. म्हणजे तुम्हाला ह्या 30 पैकी किती मार्क पडले, 15. ओके. या 30 पैकी समजा 15 पडले, तर तुम्हाला 100 पैकी टोटल पासिंग असते 40 मार्काची. 100 पैकी पासिंग असते टोटल 40. 100 म्हणजे कोणते, हे 30 आणि हे 70, किती होतं टोटल 100. असं 100 डिवाइड केलेले असतात. याचं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे, पण आता फोकस कुठं करा, काय सांगतोय मी, हे क्लास टेस्ट जे असतं ना, क्लास टेस्टचे जे मार्क ते कॉलेजकडे असतं. आपल्याला या कॉलेजचे जे मार्क आहे ना, ते जास्तीत जास्त घ्यायचे. ठीक आहे. मी सांगाल ती टेक्निक पण कशी आहे काय. पासिंगसाठी 100 पैकी किती पाहिजे, 70. मग हे 30 आणि 70 असे डिवाइड, 100 पैकी 40 पाहिजे, सॉरी, 100 पैकी 40 पासिंगला पाहिजे. मग तुम्हाला क्लास टेस्ट पैकी किती पडले, समजा इकडून 15. म्हणजे इकडे फायनल पेपरला, 70 मार्काच्या फायनल पेपरला, थेरी पेपरला तुम्हाला 70 पैकी किती मार्क पडायचे पास व्हायला, 15 झालेले आहेत. 15 झालेले आहेत. मग किती राहिले पास व्हायला, 25 मार्क. किती राहिले, 25. म्हणजे या 70 पैकी फक्त तुम्हाला 25 मार्क लागतात. 25 प्लस 15 हे टोटल तुमचे होतात 40, आणि तुम्ही या सब्जेक्टमध्ये पास होऊन जाता. ठीक आहे. ही नॉर्मल जे वरच्यावर जी माहिती असणं गरजेचं होतं तेवढंच सांगितलं. याला डिटेलमध्ये बघणार आहे आपण पुढे. ठीक आहे. आता सध्या फोकस करा की मी हा सब्जेक्ट शिकवतो कसा आणि माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे, ही फक्त समजून घेण्यासाठी हे लेक्चर बघा. हे एक्झाम पॅटर्न, पेपर पॅटर्न, क्वेश्चन कसे विचारता मी, किंवा प्रिव्हियस इयर इथून मागं कसे क्वेश्चन विचारले, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये क्लासमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. चला, आता वेळ कमी आहे म्हणून मी जस्ट डेमो द्यायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. ठीक आहे. चला, डेमो मधला जो सगळ्यात पहिला पॉईंट आहे मॅट्रिक्स, त्या मॅट्रिक्स युनिटला आज आपण स्टार्ट करणार आहे. मॅट्रिक्स पॉईंटला आपण आज स्टार्ट करणार. ठीक आहे. सगळ्यात पहिले बघू मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन कसं असतं. अशा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे नंबर लिहिलेले असतात, समजा इथे लिहिलेले 2 4 5 6, हे जे नंबर्स लिहिले विथ द इनसाइड दी ब्रॅकेट्स, हे जे 2 स्क्वेअर ब्रॅकेट यूज केले ना, ह्या 2 स्क्वेअर ब्रॅकेटलाच काय म्हणतो आपण, मॅट्रिक्स. लक्षात घ्या. आता मी सेम नंबर लिहितो 2 4 2 5. ठीक आहे. रँडम नंबर आहे. आणि मी जर ही अशा उभ्या लाईनमध्ये लिहिली, तर ह्या उभ्या लाईन्सला म्हणतात डिटर्मिनंट. काय म्हणतात, डिटर्मिनंट. हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे डिटेलमध्ये बघणार आहे दोन्ही पण, मी जस्ट रिप्रेझेंटेशन दाखवतोय तुम्हाला.
मॅट्रिक्सला कसं रिप्रेझेंट करता, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. डिटर्मिनंटला कसं रिप्रेझेंट करता, सर आपल्या नॉर्मल लाईनमध्ये. ठीक आहे. चला, मॅट्रिक्समध्ये टोटल आपल्याला 3 ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. सगळ्यात पहिलं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे आपल्याला मॅट्रिक्सची ॲडिशन. त्याच्यानंतर आपल्याला परफॉर्म करायची मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन आणि त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. हे 3 ऑपरेशन आपल्याला ह्या मॅट्रिक्सवरती परफॉर्म करायचे. आता एक लॉजिक लक्षात घ्या, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो. ठीक आहे. ॲडिशनवरती, मॅट्रिक्सच्या सेपरेट ॲडिशनवरती पेपरला क्वेश्चन नाही येणार. नीट लक्षात घ्या मी काय बोलतोय. मॅट्रिक्स पॉईंटमधली जी ॲडिशन आहे, मॅट्रिक्सची जी ॲडिशन आहे त्याच्यावरती सेपरेट पेपरला क्वेश्चन नाही येणार आहे. सबट्रॅक्शनवरती पण सेपरेट पेपरला क्वेश्चन नाही येणार आहे. मल्टिप्लिकेशनवरती पण सेपरेट नाही येणार आहे. पण तिघांना मिळून एकच क्वेश्चन असा येणार आहे जो या मॅट्रिक्स पॉईंटवरती असणार आहे फायनल पेपरला. ठीक आहे. कळतोय पॅटर्न, कळतोय. म्हणजे सेपरेट ॲडिशनवर नाही, सेपरेट सबट्रॅक्शनवर नाही, सेपरेट मल्टिप्लिकेशनवर नाही, पण तिघांना मिळून क्वेश्चन येणार आहे. तिघांना मिळून, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशन पण करायची असेल, सबट्रॅक्शन पण करायची असेल आणि मल्टिप्लिकेशन पण करायची असेल. तिन्ही ऑपरेशन परफॉर्म त्या क्वेश्चनमध्ये करायचे असेल. पण जरी पेपरला तिन्ही मिळून मला क्वेश्चन येणार आहे तरी आपण सॉल्व्ह करताना, प्रॅक्टिस करताना सेपरेट ॲडिशनची प्रॅक्टिस करणार आहे, सेपरेट सबट्रॅक्शनची प्रॅक्टिस करणार आहे, सेपरेट मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस करणार आहे. या सगळ्यांना सेपरेट प्रॅक्टिस करून झाल्यानंतर आपण ह्या सगळ्यांना एकत्र करून गणित कसे सॉल्व्ह करायचे ना ते बघणार आहे. मग तुम्ही विचार करा आपण किती डिटेलमध्ये आणि किती बेसिक पद्धतीने हा पॉईंट किंवा हा जो सब्जेक्ट तो शिकणार आहे. ठीक आहे. चला, कुठलाही टाइम वेस्ट न करता मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की मॅट्रिक्स रीड कसा करायचा. चला, मॅट्रिक्स रीड कसा करायचा. कसं, समजा असे नंबर लिहिलेले 1 2 3 4 5 6 असे मॅट्रिक्समध्ये नंबर लिहिलेले. आता नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. ठीक आहे. आडव्या ज्या लाईन्स असतात त्या आडव्या लाईन्सला म्हणतात रो. काय म्हणतात, रो. आणि उभ्या ज्या लाईन्स असतात त्या उभ्या लाईनला म्हणतात कॉलम. हे माहिती आहे सगळ्यांना, बऱ्याचशा मुलांना माहित असेल. आता एक लक्षात घ्या, आता ही जी आडवी लाईन आहे समजा 1 2 3 4, ही जी आडवी लाईन आहे ना याला मी म्हणणार रो 1, म्हणजे ही असणार आहे फर्स्ट रो. ठीक आहे. ही जी दुसरी रो असणार आहे ना म्हणजे 4 5 6 आडवी लाईन, बघा आडवी लाईनचेच नंबर धरतोय मी. ही जी असणार आहे ना याला म्हणतात सेकंड रो, रो 2. राईट. हे झालं रो बद्दल. आता रो मार्क करून घेतले मी. ठीक आहे, रो मार्क करून घेतले. आता बघा कॉलम बद्दल डिस्कस करू. म्हणजे ह्या मॅट्रिक्सचे रो किती झाले, R1 R2 म्हणजे 2 रो झाले. आता उभ्या गोष्टी, उभ्या लाईनी म्हणजे काय असतात, उभ्या लाईनी म्हणजे काय सांगितलं मी, कॉलम. म्हणजे ही जी उभी लाईन आहे, हे बघा नंबर्सची उभी लाईन, याला मी म्हणणार कॉलम 1, पहिला कॉलम आहे हा. याला मी रीड करणार कॉलम 2. लक्षात घ्या, याला मी रीड करणार कॉलम 3. म्हणजे हा मॅट्रिक्स कसा रीड करायचा बघा. रो किती आहेत, 2, म्हणून इथे मी लिहिणार 2. इंटू कॉलम किती आहेत, 3, म्हणून इथे मी लिहिणार 3. म्हणजे ह्या मॅट्रिक्सला रीड करताना कसं रीड करणार मी, 2/3चा मॅट्रिक्स. कसं रीड करणार, 2/3चा मॅट्रिक्स. सगळ्यात पहिले लिहायची रोची व्हॅल्यू, मग मल्टिप्लाय करायचं कॉलमची व्हॅल्यू. आता हे कशासाठी करायचं, हे बघा 2 × 3 किती होत्या, 6. आणि तुम्ही मोजा बरं आतमधले इलेमेंट किती आहेत बघा. मॅट्रिक्सच्या आतमध्ये नंबर्स किती आहेत बघा, 6च असतील. म्हणून मॅट्रिक्स रीड का करायचं शिकायचं आहे, कारण की या मॅट्रिक्स रीड करण्यावरून कळतं आपल्याला की या मॅट्रिक्समध्ये टोटल किती इलेमेंट आहेत. 5 आणि 6 हे बघा टोटल 6 इलेमेंट आहेत. हे कशावरून कॅल्क्युलेट केलं आपण, मॅट्रिक्सला रीड करण्यावरून. आता तुम्ही म्हणशाल हे पेपरला यायचं का, नाही रे बावड्या, पेपरला नाही येते, पण हे गणित सॉल्व्ह करायला माहित पाहिजे. ठीक आहे. बघा बरं का, एकदम गावरान पद्धतीने एकदम मास्टरच्या लँग्वेजमध्ये शिकवतो बघा तुम्हाला कसं आहे. आता हे बघितलं मॅट्रिक्स रीड कसं करायचं. ठीक आहे. मग याला रीड कसं करणार, 2 रो आहेत म्हणून 2 × 2 कॉलम आहेत म्हणून 3, म्हणून या मॅट्रिक्सला रीड करताना रीड करणार मी 2/3चा मॅट्रिक्स. ओके. चला पुढं. आता हे सांगा तुम्ही सांगणार मला. ठीक आहे. चला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असा एखादा मॅट्रिक्स आहे. नीट लक्ष देऊन बघा बरं का पोरांनो, लय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. समजा असा एखादा मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला. ठीक आहे. आता याला रीड करायचंय. रीड कसं करायचं बघा. आपल्याला माहिती आहे आडव्या लाईनीला म्हणतात रो, उभ्या लाईनीला म्हणतात कॉलम. सगळ्यात पहिले मार्क करून घ्या. चला, ही एक आडवी लाईन म्हणून याला मी म्हणणार R1. ही दुसरी आडवी लाईन, याला मी म्हणणार R2. ही तिसरी आडवी लाईन, याला मी म्हणणार R3. किती रो आहेत पोरांनो, किती रो आहेत, 3 रो आहेत म्हणून मी इथे लिहिलं 3. इंटू, चला कॉलमकडे बघा किती कॉलम आहेत, रीड करा बरं माझ्यासोबत. चला, हा पहिला कॉलम म्हणून याला मी म्हणणार C1. व्हॉट इज कॉलम, उभी लाईन. व्हॉट इज कॉलम, उभी लाईन. चला, सेकंड कॉलम म्हणून याला मी म्हणणार C2. थर्ड कॉलम म्हणून याला मी म्हणणार C3. किती कॉलम आहेत, 3, म्हणून या मॅट्रिक्सला कसं रीड करणार, 3/3चा मॅट्रिक्स. आणि 3/3 किती होतं, 9. आणि मोजा पोरं आतमध्ये किती इलेमेंट आहेत, 9 इलेमेंट आहेत बघा पोरांनो, 9 इलेमेंट आहेत.
असा हा मॅट्रिक्स रीड करायचा असतो. परत एकदा रिव्हिजन करू. चला सांगा मला, आडव्या लाईनी म्हणजे काय? रो. उभ्या लाईनी म्हणजे काय? कॉलम. आडव्या लाईनीला कसं रीड करायचं? रो वाईज. उभ्या लाईनीला कसं रीड करायचं? कॉलम वाईज. आणि मॅट्रिक्स हा रिप्रेझेंट किंवा कशी साईज कॅल्क्युलेट केली जाते? रो इंटू कॉलम. चला लक्षात घ्या. मी दाखवतो बघा इथं 2 3 4 4 सॉरी 2 3 3 असा एखादा मॅट्रिक्स आहे. ओके हा झाला आहे. ओके हा झाला आहे. 1 मिनिट थांबा. दुसरा घेतो. असं आहे समजा 1 2 3 4 5 6 असा मॅट्रिक्स आहे. कोण मायकलाल सांगतं मला कसा रीड करायचा? एकदम सोपं आहे. अजून पण ज्याला कळलं नसेल ना, भाऊ छोटा बिंब आहे, तू इंजिनिअरिंगमधून ॲडमिशन काढून टाक. एवढं सोपं सांगून पण जर कळत नसेल तर तुला आत्ताच जय महाराष्ट्र आहे भाऊ, तू क्लासमध्ये येऊन मग डोकं खाऊ नको, ठीक आहे? डेमोमध्येच पळून जाय, तू येऊच नको माझ्याकडे, ठीक आहे? कॉन्टॅक्ट करूच नको या व्हिडिओ बघितल्यानंतर. ज्याला एवढी सोपी लँग्वेज कळत नाहीये, चला करून दाखवा. ज्याला ट्राय करताय, जे प्रयत्न करताय, सांगा मला. चला किती रो आहेत? आडव्या लाईनी म्हणजे काय असतं? रो असतं. आडव्या लाईनी किती आहेत? हे बघा इथं पहिली आडवी लाईन म्हणून मी याला म्हणणार R1, ही दुसरी आडवी लाईन म्हणून मी याला म्हणणार R2, ही तिसरी आडवी लाईन म्हणून मी याला म्हणणार R3. ह्या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत? 3 रो आहेत म्हणून मी इथं लिहिलं 3 इंटू. चला रोचा विषय संपला, आडव्या लाईनींचा विषय संपलाय. आता धरा उभ्या लाईनी. कॉलमला धरा, ही पहिली कॉलम आहे म्हणून याला मी म्हणणार C1, दुसरा कॉलम आहे म्हणून मी याला म्हणणार C2, 2 कॉलम आहेत म्हणून मी इथे लिहिणार 2. म्हणजे किती बाय कितीचा मॅट्रिक्स झाला? हा 3/2 चा मॅट्रिक्स झाला पोरांनो. मग या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येतोय? 6. बघा पोरं, आतमध्ये किती एलिमेंट आहेत? 6 एलिमेंट आहेत. हे मॅट्रिक्स हे बघा, इथं दिसणारा मॅट्रिक्स आणि इथे असणारा मॅट्रिक्स, दोन्ही मॅट्रिक्समध्ये 6च एलिमेंट आहेत, पण रो आणि कॉलम वेगवेगळे आहेत. नीट नोटीस करा. इथे पण 6 एलिमेंट आहेत, पण 2 रो 3 कॉलम आहेत. इथे पण 6 रो आहेत, पण 3 रो आणि 2 कॉलम आहेत. लक्षात घ्या, मॅट्रिक्स रीड करायचं लक्षात घ्या. पेपरला येतं का मास्तर? एकही मार्काला हे पेपरला येणार नाही, पण जे 4 मार्काचे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करायला ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही डिप्लोमामध्ये काय काय शिकली ते मला माहित नाही, म्हणून मी एवढं बेसिक पासून तुम्हाला सांगतोय, ठीक आहे? चला पहिलं ऑपरेशन परफॉर्म करूयात आपण. सगळ्यात पहिले आपल्याला करायची आहे मॅट्रिक्सची ॲडिशन. सगळ्यात पहिले काय करायचं? मॅट्रिक्सची ॲडिशन. चला स्टार्ट करूया. चला समजा त्यांनी क्वेश्चन असं दिलेला आहे. समजा त्यांनी ए मॅट्रिक्स दिला आहे. नीट लक्ष देऊन बघायचं पोरवा. पहिलं गणितच नीट फोकस करून बघायचं असतं, दुसरे गणित तुम्ही मनाने सॉल्व्ह करायचे असतात. नीट लक्ष देऊन बघा, एकदम गावरान पद्धतीत सांगतो बघा. ए ची व्हॅल्यू दिली आहे समजा 1 2 3 4 झाला, ए व्हॅल्यू झाली, ठीक आहे? त्याच्यानंतर त्यांनी बी चा मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला, त्याच्या पुढं 2 4 4 2 आणि ते बोललेत फाइंड करा. काय फाइंड करा? ए प्लस बी. नीट लक्ष देऊन बघा बरं का, आपण ॲडिशन शिकतो. नीट फोकस करून बघा, लक्ष द्या. बघा, ज्या स्टेप्सनी मी गणित सॉल्व्ह करून देतोय त्याच स्टेप्सनी गणित सॉल्व्ह करायचे. सगळ्यात पहिली स्टेप असते, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ना, ते सगळ्यात पहिले स्टेपमध्ये लिहून घ्यायचं. काय फाइंड आउट करायला लावलंय आपल्याला? ए प्लस बी, हे सगळ्यात पहिले लिहून घेतलं. चला आता पुढची स्टेप बघा. एच्या खाली लिहायचा एचा मॅट्रिक्स. चला एच्या खाली एचा मॅट्रिक्स लिहितो. काय मॅट्रिक्स आहे तो? 1 2 3 आणि 4. ओके कम्प्लीट. त्याच्यानंतर साईन काय आहे? प्लस. हे बघा दिलं प्लस साईन. बीच्या खाली घ्यायचं बीचा मॅट्रिक्स. काय मॅट्रिक्स आहे? 2 4 4 2. ओके चला, सगळ्यात पहिली स्टेप झाली. काय केलं मी? जे फाइंड आउट करायचं होतं ते सगळ्यात पहिले लिहून घेतलं आणि त्या ज्या कॅरेक्टर खाली त्याचा मॅट्रिक्स लिहिला. एच्या खाली लिहिला एचा मॅट्रिक्स, बीच्या खाली लिहिला बीचा मॅट्रिक्स. ही झाली पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? नीट लक्ष देऊन बघा. पहिलं गणित कळलं की सगळे गणित समजणार आहे. पहिल्या नंबरला ॲड करायचं दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या नंबरसोबत. काय बोललो मी? पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट ॲड करायचा दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या एलिमेंट सोबत. चला 1 + 2 किती येणार आहे? 3. डन. दुसरा एलिमेंट ॲड करायचा दुसऱ्या मॅट्रिक्सच्या दुसऱ्या एलिमेंट सोबत. 2 + 4 किती होणार आहे? 6. हे बघा किती होणार आहे? 2 + 3 आपलं 2 + 4 6 लिहिलं. चला तिसरा एलिमेंट ॲड करायचा तिसऱ्या एलिमेंट सोबत. 4 + 3 5 6 7. चौथा एलिमेंट ॲड करायचा चौथ्या एलिमेंट सोबत 6. पोरांनो हे जे आलं ते झालं आपलं फायनल आन्सर. कशाचा आन्सर आलाय? ए प्लस बीचा आन्सर आलाय. हे बघा इतकं सोपं आहे. ॲडिशन करताना काय करायचं? प्रत्येकदा स्टेप सांगतो. पहिल्यांदा जे आपल्याला गिवन दिलंय, जे आपल्याला फाइंड आउट करायला लावलंय ते सगळ्यात पहिले लिहून घेतलं. काय फाइंड आउट करायचं होतं? ए प्लस बी. ए प्लस बी लिहून घेतलं. एच्या खाली घेतला एचा मॅट्रिक्स, बीच्या खाली घेतला बीचा मॅट्रिक्स. दोन्ही मॅट्रिक्स त्याच्या खाली लिहून घेतले. ठीक आहे, जसं आपल्याला फाइंड आउट करायचं त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतले. नंतर ॲडिशन करताना कशी केली? पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट ॲड केला दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या एलिमेंट सोबत. म्हणजे 1 + 2 किती आलं? 3. दुसरा एलिमेंट ॲड केला दुसऱ्यासोबत 2 + 4 6. तिसरा एलिमेंट ॲड केला तिसऱ्यासोबत 7 आन्सर आलं.
आणि चौथा एलिमेंट ॲड केला चौथ्यासोबत, म्हणजे 4 + 2 6 झालं. हे झालं एक गणित. चला अजून एक गणित घेणार आहे आपण. ए मॅट्रिक्स दिला आहे समजा -2 3 2 1, मायनस साईन आलं इथं मजा येणार आहे. आता इथे जास्त कन्फ्युजन होता. बी मॅट्रिक्स दिला मी 2 4 5 आणि 2, आणि ते बोलले फाइंड आउट करा ए प्लस बी. चला सिमिलरली चला त्याच स्टेप फॉलो करायच्या ज्या स्टेप पहिल्या गणितामध्ये सांगितल्या. काय स्टेप्स असतात? जे फाइंड आउट करायचे ते सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं. काय फाइंड आउट करायचं आहे? ए प्लस बी. सगळ्यात पहिले लिहून घेतलं. एच्या खाली लिहायचा एचा मॅट्रिक्स. काय आहे एचा मॅट्रिक्स? -2 3 2 1. ओके. प्लसच्या खाली साईन द्यायचं प्लस. बीच्या खाली लिहून घ्यायचा बीचा मॅट्रिक्स लिहा 2 4 5 आणि 2. झालं. एकदम सोपं आहे. नीट लक्ष देऊन बघा मी काय सांगतोय ते आता. ठीक आहे. 10वी नंतर डिप्लोमाला आलेल्या मुलांना माहीत नसतं की या डिप्लोमाला फायनल पेपरला कॅल्क्युलेटर पेपरला अलाउड असतं. ठीक आहे. तर तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड करणार आहे. मग कॅल्क्युलेटर तुमचं असं काहीतरी असतं बघा, मी दाखवतो. हे बघा, असं काहीतरी सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतं जे तुम्हाला फायनल पेपरला अलाउड असतं कॅल्क्युलेशन्स करायला. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन्स करताना हे कॅल्क्युलेटर कसं यूज करायचं ना, हे मी पूर्ण तुमच्या क्लासमध्ये सांगणार तुम्हाला डिटेलमध्ये. आत्ता जेवढं गरजेचं आहे तेवढं फक्त दाखवून देतो मी. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले इथं हे करणं गरजेचं आहे. ही मांडणी करता आली पाहिजे सगळ्यात पहिले. चला काय प्रोसेस होती आपली ॲडिशनची? पहिला एलिमेंट कोणता आहे? -2. तो ॲड करायचा दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या एलिमेंटसोबत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेझेंटेशन कसं ठेवायचं बघा. जे मायनसमध्ये नंबर आहे त्यांना लिहायचं ब्रॅकेटमध्ये, जे मायनसमध्ये आहे त्यांना लिहायचं ब्रॅकेटमध्ये. काय करायचं ते आपल्याला? -2 + 2 करायचं आहे बघा. मायनस ब्रॅकेटमध्ये आहे म्हणून याला मी घेतलं ब्रॅकेट. -2 मध्ये साईन आहे प्लस, पुढं करायचं 2. झालं. पहिल्यासोबत ॲड केला. दुसरा ॲड करायचा दुसऱ्यासोबत, म्हणजे कसं 3 + 4. एकदम सोपं आहे. चला तिसरा ॲड करायचा तिसऱ्यासोबत 2 + 5 2 + 5, आणि चौथा नंबर ॲड करायचा चौथ्यासोबत, म्हणजे 1 + 2. एकदम सोपं आहे. हे बघा फायनल आन्सर मी आता इथं लिहिणार आहे. आता -2 + 2 काय होतं मला माहीत नाही. 10वी नंतर 10वीला एवढा काय खास डिप्लोमा केला, 10वीला मी काय खास एवढं मॅथमॅटिक्स केलेलं नाही आहे, मला माहीत नाही. कॅल्क्युलेटरवरती टाकायचं. जसं इथं लिहिलं आहे तसंच कॅल्क्युलेटरवरती टाकायचं. चला सगळ्यात पहिले ब्रॅकेट घेतलं. ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलं मी -2. ब्रॅकेट कंप्लीट केलं. मध्ये साईन प्लस, त्याच्यानंतर पुढे लिहिलं 2 = किती साईन आन्सर आलं? 0. हे बघा इथे लिहिलं 0. चला आता एवढे पण बावळट नाही आपल्याला, हे जमणार नाही. 3 + 4 5 6 7. हे बघा. चला 2 + 5 इथं पण येणार 7, आणि 1 + 2 3. हे बघा झालं ना पोरं आन्सर. म्हणजे जास्त प्लस मायनस निगेटिव्ह बिगेटिव्ह आलं का डोकं लावायचंच नाही. जसं आपण इथे राईट केलंय तसंच ॲज इट इज या कॅल्क्युलेटरवर ते टाकून द्यायचं, तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल. राईट. ठीक आहे. अशा पद्धतीने करायची असते 2 मॅट्रिक्सची ॲडिशन. आता आपण करणार आहे सबट्रॅक्शन. दुसरा पॉईंट आहे आपला सबट्रॅक्शन. ठीक आहे. आता सबट्रॅक्शन कशी करायची ते पण सांगतो. एकदम सोपं आहे. जशी ॲडिशन केली ना तशी सबट्रॅक्शन करायची. चला करून दाखवतो. ए = समजा मॅट्रिक्स दिला आहे त्यांनी 1 2 3 आणि 4. झालं. चला बी मॅट्रिक्स दिला आहे त्यांनी 4 2 3 आणि 4. असे 2 मॅट्रिक्स दिले आणि ते बोलले फाइंड आउट करा ए - बी. म्हणजे त्यांनी काय करायला लावली? इथं सबट्रॅक्शन करायला लावली. चला सेम प्रोसिजर आहे, प्रोसिजरमध्ये बदल नाही. चला कशी सगळ्यात पहिली प्रोसिजर कोण सांगतं मला? चला सगळ्यात पहिले काय करायचं असतं, जे फाइंड आउट करते ते ॲज इट इज लिहून घ्यायचं. लिहा ए - बी. बरोबर. चला एच्या खाली एचा मॅट्रिक्स लिहून घ्या बरं. 1 2 3 4 लिहिलं. मध्ये साईन आहे मायनस, मायनस दिलं. बीच्या खाली बीचा मॅट्रिक्स लिहून घ्यायचा 4 2 3. ओके. चला ज्याच्या खाली ज्याच्या त्याचा मॅट्रिक्स लिहून घेतला. आता सबट्रॅक्शन करायची. जसं ॲडिशन करताना पहिल्याला पहिल्यासोबत ॲड केलं तर तसंच सबट्रॅक्शन करताना पहिल्याला पहिल्यासोबत सबट्रॅक्ट करायचं. कसं येणार बरं मग? कसं येणार? हे बघ इथं मी पहिले लिहून घेतो. थोडंसं आधी सुटसुटीत लिहितो, म्हणजे नंतर मग ते एकत्र करतो. चला कसं येणार? 1 - 4. तुम्ही म्हणशाल 3 नाही, असं नाही होणार. हे बघा दाखवतो. 1 - 4 लिहिलं. चला दुसऱ्याला सबट्रॅक्ट करा दुसऱ्यासोबत, म्हणजे इथे येणार 2 - 2. एकदम सोपं आहे. चला तिसऱ्याला सबट्रॅक्ट करा तिसऱ्यासोबत 3 - 3, आणि नंतर चौथ्याला सबट्रॅक्ट करा चौथ्यासोबत, म्हणजे 4 - 4. आता बघा याला सॉल्व करताना भरपूर मुलांचं कन्फ्युजन होईल, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेटरवरती करून दाखवतो कसं करायचं आहे. बघ चला
काय आहे पहिल्या कोणत्या सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला 1-4 सगळ्यात पहिले सबट्रॅक्ट करायचं आहे 1-4 हे बघा 1-4 इक्वल टू किती आलं बघा -3 आलं. आता -3 का बरं आलं पोरांनो हे बघा 1-4 केलेलं आहे तसं 1-4 किती होतं 3 होतं. मग मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो आपण इथं प्लसला काय चिन्ह आहे प्लस आहे 4चं काही 1ला काही साईन आहे इथं प्लस 4चं साईन काय आहे मायनस मोठी संख्या कोणती आहे 4चं साईन काय आहे मायनस म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं ठीक आहे म्हणून 1-4चा आन्सर किती येणार आहे -3 ते इथं लिहिलं. चला पुढं 2-2 हे कॅल्क्युलेटरवर टाकायची गरज नाही एवढं पण बावडत नाही आपण 2-2 किती होतं 0 3-3 0 4-4 0 ही जी आली याला म्हणतो आपण फायनल आन्सर जे कशाचा आन्सर आलेला आहे A-Bचं. अशा पद्धतीने परफॉर्म करायची आपल्याला सबट्रॅक्शन ठीक आहे. सेम जशी ॲडिशन केली तशीच सबट्रॅक्शन करायची जे कॅल्क्युलेशन जमणार नाही त्याला विथ द हेल्प ऑफ काय सॉल्व्ह करायचं कॅल्क्युलेटर कधी ओके 2 ऑपरेशन आपण बघितले. आता बघू शेवटचं ऑपरेशन. चला कोणतं ऑपरेशन आहे ते मल्टिप्लिकेशन. कोणतं ऑपरेशन बघायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन. चला मल्टिप्लिकेशनमध्ये थोडासा बदल आहे तेवढं फक्त नीट लक्ष देऊन बघायचं. चला 2 मॅट्रिक्स दिले समजा क्वेश्चन दिला आहे A = 2 1 2 1 हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्यांनी B मॅट्रिक्स दिला आहे 1 3 3 2 हे 2 मॅट्रिक्स दिले आणि ते बोलले फाइंड आउट करा A × B. सिमिलरली बघा जसं ॲडिशन सबट्रॅक्शनचं तुम्हाला क्वेश्चन दिला तसाच मल्टिप्लिकेशनचा दिला पण ज्या पद्धतीने आपण ॲडिशन सबट्रॅक्शन सॉल्व्ह केली त्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं नाही. प्रोसिजर बघा काय जे फाइंड आउट करायचं ते स्टेप सेम आहे त्याच्यामधल्या आतमधल्या ज्या प्रोसिजर आहे त्या वेगवेगळ्या आहे. बघा नीट लक्ष देऊन बघा काय सांगतोय. जे फाइंड आउट करायचं ते लिहायचं हे तर सेम आहे म्हणजे A × B तर लिहायचंच आहे. एच्या खाली एचाच मॅट्रिक्स लिहायचा परत एकदा काय मॅट्रिक्स आहे तो 2 1 2 1 ओके डन मध्ये इंटू पुढं बीच्या खाली घ्यायचं बीचं मॅट्रिक्स 1 3 3 2. आता जे सांगतोय ते प्रत्येक गणितामध्ये फॉलो करायचं. काय करायचं पहिल्या मॅट्रिक्सचे मार्क करून घ्यायचे रो हे बघा R1 पहिला रो हा कोणता आहे दुसरा रो डन. आता नीट लक्षात घ्या दुसऱ्या मॅट्रिक्सचे मार्क करून घ्यायचे कॉलम हा आहे कॉलम 1 हा आहे कॉलम 2. परत एकदा रिवाईज करू. आडव्या लाईन म्हणजे कोण असतं रो उभ्या लाईन म्हणजे कोण असतं कॉलम. पहिल्या मॅट्रिक्सचे कन्सिडर करायचे रो हे दोन्ही रो लक्षात ठेवायचे रो वाईज जायचं आहे आपल्याला आणि दुसरा जो मॅट्रिक्स आहे त्याला कॉलम वाईज जायचं आहे ठीक आहे हे लक्षात घ्या. आता कसं काय एकदम नीट लक्ष देऊन बघा कळून जाणार आहे ठीक आहे. पहिलं गणित कदाचित अवघड जाईल पण दुसऱ्या तिसऱ्या गणितामध्ये प्रॅक्टिस होऊन जाईल. आता हे सगळं मार्क करून झालं की काय ठेवायचं याच्यापैकी फक्त पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो ठेवायचा आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम रोनी मल्टिप्लाय करायचा असतं कॉलमला. ही गोष्ट लक्षात घ्या. चला कसं करणार मी इथं मार्क करून ठेवतो बघा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. पहिला रो म्हणजे कोणता आहे हे बघा हे 2 नंबर. इकडला कॉलम म्हणजे कोणता आहे बघा हे 2 नंबर. झालं बस या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचं. चला करताना कसं करणार पहिल्या इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं पहिला इलेमेंट म्हणजे मी इथं लिहिणार 2 × 1. एकदम सोपं आहे. मध्ये कंपल्सरी साईन द्यायचं असतं प्लस पहिल्याला करून झालं की मध्ये प्लस साईन द्यायचं. रोचा दुसरा एलिमेंट मल्टिप्लाय करायचा कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंटसोबत. हे लक्षात घ्या बरं का मी काय सांगतो इथं कन्फ्युजन होतं. चला परत एकदा मी हे सगळं काढून टाकणार आहे आणि परत एकदा सांगणार आहे. नीट लक्ष देऊन बघा काय करायचं. मी स्टेप काय सांगितली रोनी मल्टिप्लाय करायचं कॉलमला मग रो कोणता होता पहिल्या मॅट्रिक्सचा हे बघा हा रो आहे बरोबर. दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम कोणता आहे पहिला हा बघा हा आहे. मग मल्टिप्लिकेशन करताना कसं सांगितलं मी पहिल्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं कॉलमच्या पहिल्या एलिमेंटला म्हणजे इथे येणार 2 × 1. क्लिअर आहे. मध्ये कंपल्सरी साईन द्यायला लावलाय प्लस रोचा दुसरा एलिमेंट मल्टिप्लाय करणार कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंटसोबत म्हणजे इथं काय येणार 1 × 3 झाली पहिली स्टेप झाली. ओके R1नी C1ला मल्टिप्लाय करून झालं. सेम R1च घ्यायचा पण मल्टिप्लाय करायचा आता C2ला. कोणाला मल्टिप्लाय करायचं C2ला म्हणजे बाई ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आणि ते इथं पुढे लिहायचं. चला करा बरं मल्टिप्लाय कसं येणार मग सिमिलरली तसंच करायचं. पहिल्याला मध्ये साईन प्लस दुसऱ्याला. चला R1च घेतला. चला पहिल्या रोच्या पहिल्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करा दुसऱ्या कॉलमच्या पहिल्या एलिमेंटला म्हणजे कसं येणार 2 × 3. क्लिअर आहे. मध्ये साईन दिलं प्लस
रोजचा दुसरा इलेमेंट मल्टिप्लाय करणार कॉलमच्या दुसऱ्या इलेमेंटला, म्हणजे इथे येणार 1 × 2. एकदम सोपं आहे बघा. झालं पूर्ण. पहिलं R1चा विषय संपला. परत एकदा बघा मी काय सांगतोय, काय काय केलं आपण, नीट लक्ष देऊन बघा काय काय केलं. R1 जो होता, एक मिनिट, इथं 2 आहे, नंतर इथं C2 होता, राईट. सगळ्यात पहिले काय केलं आपण, हा R1, हा जो R1 आहे यांनी मल्टिप्लाय केलं C1ला, ज्याचा आन्सर असं काहीतरी आलं, बरोबर. हे झालं. त्याच्यानंतर R1नीच मल्टिप्लाय केलं C2ला, म्हणजे कॉलम 2ला, त्याचं आन्सर असं काहीतरी आलं. झालं. R1नी दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय करून झालं. आता R1चा विषय संपला. R1नी दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं, संपला विषय. आता घ्यायचा R2, म्हणजे आता कन्सिडर करायचं सेकंड रो, आणि तेच करायचं. पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. आता मल्टिप्लाय करू C1ला. चला कसं करणार मग, पहिल्यानी पहिल्याला मध्ये प्लस साईन, दुसऱ्यानी दुसऱ्याला. कसं करणार, पहिला इलेमेंट मल्टिप्लाय करणार पहिल्या इलेमेंटला, म्हणजे 2 × 1 मध्ये द्यायचं कंपल्सरी प्लस साईन. दुसरा इलेमेंट मल्टिप्लाय करायचा कॉलमच्या दुसऱ्या इलेमेंट सोबत, म्हणजे 3 × 1. सिमिलरली C1 झाला की कोणाला मल्टिप्लाय करतो आपण, C2ला. त्याच रोनी मल्टिप्लाय करायचं C2ला. C2 कोणता, सेकंड रो. चला करा. पहिल्याने पहिल्याला, दुसऱ्याने दुसऱ्याला. पहिला इलेमेंट मल्टिप्लाय करणार पहिल्या इलेमेंटला, म्हणजे कसं येणार 2 × 3 मध्ये कंपल्सरी साईन प्लस. दुसऱ्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंटला, म्हणजे 1 × 2. बघा पोरांनो, इतकं सोपं आहे. आणि याच्यानंतरची प्रोसिजर माहिती आहे, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 2 × 1 2, 3 × 3 3 × 2 6, 2 × 1 2, 2 × 1 2, 3 × 1 3, 3 × 2 6, बेक बे. बस हे जे आपण सॉल्व केलं, याला मी इथं मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये फक्त लिहून घ्यायचं. कसं करणार आहे बघा, 2 + 3 5, 6 + 2 8, 3 + 2 5 आणि 6 + 2 8. हे झालं बरोबर आपलं मल्टिप्लिकेशनचं फायनल आन्सर. इतकी सोपी प्रोसिजर आहे. कन्फ्युजन होत असेल, होऊ द्या. परत एकदा अजून एक गणित सॉल्व करून दाखवतो बघा. चला दुसरं गणित. समजा A मॅट्रिक्स दिलाय, 2 4 4 2, ठीक आहे. आणि B मॅट्रिक्स दिलाय 4 3 2 1. एकदम सोपं आहे बघा बरं. फाइंड करायचं आहे A × B. कसं करणार, चला ज्या स्टेप्सनी आपण इथून मागचे गणित सॉल्व केले, त्याच स्टेपनी इथून पुढचे गणित सॉल्व करायचे. कसं करणार, सगळ्यात पहिले जे फाइंड आउट करायचे ते पहिले लिहिणार, म्हणजे A × B. एच्या खाली घेऊन टाका एचा मॅट्रिक्स. एक मिनिट, मी थोडीशी जागा सोडतो, म्हणजे मला ते रो आणि कॉलम मार्क करायला जागा भेटेल. चला, काय पहिला मॅट्रिक्स, ए मॅट्रिक्स काय आहे, 2 4 4 2 झालं. इंटू दुसरा मॅट्रिक्स लिहून घ्या. काय मॅट्रिक्स आहे, 4 3 2 आणि 1. ओके, चला पहिली प्रोसिजर झाली. चला नंतर काय करायचं, रो मार्क करायचा, म्हणजे R1 मार्क केला. म्हणजे R1 म्हणजे कोणता, हे बघा हा. आता यांनी मल्टिप्लाय करायचं पहिल्या या C1ला म्हणजे ह्या कॉलमला सगळ्यात पहिले मल्टिप्लाय करायचं. चला करा मल्टिप्लाय, सांगा मला. चला कसं येणार, पहिल्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं पहिल्या एलिमेंटला. रोजचा पहिला एलिमेंट मल्टिप्लाय करणार कॉलमच्या पहिल्या एलिमेंटला, म्हणजे 2 × 4 मध्ये साईन घेतलं प्लस, कंपल्सरी प्लस असतं. रोजचा दुसरा एलिमेंट मल्टिप्लाय करायचा कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंट सोबत, म्हणजे कसं येणार 4 × 2. एकदम सोपं आहे पोरांनो. बघा सगळ्यात पहिले जो रो 1 होता त्याने मी C1ला मल्टिप्लाय करून घेतलं. आता मी त्याच रोनी मल्टिप्लाय करून घेणार C2ला. चला करा. पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं पहिल्या एलिमेंट सोबत. कसं येणार मग, पहिला एलिमेंट कोणता आहे 2, कॉलमचा पहिला एलिमेंट कोणता आहे 3, म्हणून इथं येणार 2 × 3 मध्ये साईन घेतलं प्लस. दुसऱ्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंटला, म्हणजे इथं येणार 4 × 1. एकदम सोपं आहे परंतु नीट फक्त तुमचे कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. हे मल्टिप्लिकेशन कॉन्सन्ट्रेशनचा विषय. चला R1नी काय काय केलं रे आपण, कोण सांगतं. R1नी काय केलं, C1ला मल्टिप्लाय करून घेतलं, R1नी C2ला मल्टिप्लाय करून घेतलं, दोघांना मल्टिप्लाय करून घेतलं. R1चा विषय संपला. आता विषय R2 म्हणजे कोणता, हा रो. ह्या रोनी मल्टिप्लाय करायचं पहिल्या कॉलमला. चला पहिल्याने पहिल्याला, दुसऱ्याने दुसऱ्याला. आता मी मार्किंग नाही करणार, आता तुमचं लक्ष बघतो की चला 4 × 4 पहिल्याने पहिल्याला, 4 × 4. चला मध्ये साईन घेतलं प्लस, पुढच्याने पुढच्याला. चला पुढचा एलिमेंट कोणता आहे 2, कॉलमचा दुसरा एलिमेंट कोणता आहे 2, म्हणजे 2 × 2. पहिल्या कॉलमचे रो लक्षात ठेवायचे, पहिल्या मॅट्रिक्सचे रो लक्षात ठेवायचे, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम लक्षात ठेवायचे. चला R2नी C1ला झालं.
R2नी C1ला मल्टिप्लाय करून झालं. आता R2नी मल्टिप्लाय करणार C2ला. चला पहिल्याने पहिल्याला, दुसऱ्याने दुसऱ्याला. पहिला कोणता आहे 4 इंटू 3. 4 इंटू 3 मध्ये साईन प्लस. चला दुसऱ्या एलिमेंटनी कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंटला म्हणजे 2 इंटू 1 बास. आता पुढं सॉल्व करू. आता कसं करणार 4 दुने 8, 4 दुने 8, 3 दुने 6, 4 एक 4, 4 चौक 16, 2 दुने 4, 4 त्रिक 12, 2 एक 2. चला यांना फक्त मी आता इथं मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहून घेतो. चला 8 आणि 8 16, 6 आणि 4 10, 16 आणि 4 20 आणि 12 आणि 2 14. हे झालं आपलं मल्टिप्लिकेशनचं फायनल आन्सर. इतकं सोपं आहे पोरांनो. ठीक आहे. आता पुढं आपण अजून गणितं घेणार आहे क्लास चालू झाल्यावर. ठीक आहे. म्हणजे किती बाय कितीचे 3x3चे. म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 असा हा ए मॅट्रिक्स आणि सिमिलरली तुम्हाला इथं असं बी मॅट्रिक्स असेल ज्याला मग ते मल्टिप्लिकेशन कसं करायचं ना आपण ते क्लासमध्ये बघणार आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत जेवढं शिकवलं मी, ॲडिशन केली, सबट्रॅक्शन केली, मल्टिप्लिकेशन झाली, हे झालं डेमो लेक्चर. ठीक आहे. याच्यानंतर जर तुम्हाला क्लास कंटिन्यू करायचा असेल तर मला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, ज्या नंबरवरती तुम्ही सगळ्यात पहिले मेसेज केला आणि मग तुम्हाला मी ही लिंक टाकली आहे. बरोबर. त्या तिथं फक्त मेसेज करायचा की आम्हाला क्लास कंटिन्यू करायचा आहे. तिथून पुढची प्रोसिजर मी व्हॉट्सअपला सांगेन. ठीक आहे. चला काय काय बघितलं आता एकदा रिवाईज करून घेऊ. सगळ्यात पहिले मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन बघितलं, त्याच्यानंतर मॅट्रिक्सची ॲडिशन केली, मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन केली, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं. सगळं आपण सेपरेट डिस्कस करून घेतलं. आता क्लासमध्ये आपण यांना सगळ्यांना एकत्र करून कसे गणिते सॉल्व्ह करायचे ना त्याच्यावर फोकस करू. ठीक आहे. आत्ता शिकवताना वाटत असेल चायला मॅथ एवढं सोपं आहे, मग कशाला क्लास लावायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, ते सोपं का वाटतंय कारण की मी एकदम बेसिकपासून शिकवतोय पूर्ण. जर मी वरच्यावर चाललो असतो तर ते तुम्हाला सोपं वाटलं नसतं. तुम्ही कॉलेजला गेल्यावर कळेल तुम्हाला मॅथ काय आहे ते किती जणांचा बॅकग्राऊंड होते. ठीक आहे. तर ओके. थँक्यू फॉर वॉचिंग.